अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचा आपल्या राज्यातल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यावर मोठा फटका बसलेला आहे अध्यक्ष महाराज. JNPA बंदरात केळी, द्राक्षे, कांद्याचे 2000 कंटेनर्स अडकले असून त्यात पिंपळगाव, लासलगाव बाजार समितीमधील कांद्याच्या 200 कंटेनर्स ही समावेश आहे. दरम्यान कार्गो कंटेनर 2 ते 4 हजार डॉलरचा अतिरिक्त आपत्कालीन संघर्ष अधिभार लादण्याचा निर्णय घेतल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड त्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. अध्यक्ष महाराज, हे युद्ध थांबलं नाही आणि आता ज्या पद्धतीनं तिथं हजारो कंटेनर्स त्यांच्या रांगा लागलेल्या आहेत, त्याचा परिणाम अध्यक्ष महाराज राज्याच्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यावर होत आहे. माझा आपल्याला या माध्यमातून पॉइंट ऑफ रिप्रेझेंटेशन माध्यमातून एक सरकारला विचारायचं अध्यक्ष महाराज की माननीय मुख्यमंत्री, कारण की हे होणारं नुकसान राज्याचं होणार आहे, राज्याच्या शेतकऱ्यांचं होणार आहे, राज्याच्या व्यापाऱ्यांचं होणार आहे. युद्ध तिकडे चालेल, बंद होईल नाही होईल तो त्यांचा इश्यू आहे, पण अध्यक्ष महाराज जे नुकसान होत आहे आपलं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहेत आणि त्यासाठी सरकार तातडीने काय उपाययोजना करणार आहे, त्यांनी सदनाला या सगळ्या विषयाची सखोल माहिती द्यावी आणि या निमित्तानं राज्याच्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्याला काय दिलासा देऊ शकतं सरकार, याबद्दलची माहिती हवी अध्यक्ष महाराज. त्याबद्दलचं मी पॉइंट ऑफ रिप्रेझेंटेशन आपल्याला विचारलं. शासनाने याची नोंद घ्यावी. अध्यक्ष महाराज, ज्येष्ठ सदस्य नाना पटोलेजींनी जी काय माहिती सदनाला दिली त्या संबंधित राज्याच्या बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी सकाळीच आमचे शिपिंग मंत्री आदरणीय सोनवालजींची साहेब संपर्क साधलेला आहे. जे काही कंटेनर म्हणजे केळी आणि हे विविध पदार्थ जे आता तिथे अडकलेले, ज्याच्यामुळे राज्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान पटोले साहेब होऊ शकतं असा आमच्याकडे अंदाज आहे. केंद्र सरकारशी संपर्क साधलेला आहे. जसं त्यांच्याकडून काय माहिती आहे आपल्या सभागृहाला पण निवेदन रूपे दिली जाईल, पण राज्याच्या शेतकऱ्यांच्या कमीतलं कमी नुकसान या सगळ्या परिस्थितीमुळे कसं टाळता येईल या संदर्भात सरकार केंद्र सरकारच्या संपर्कात आहे आणि त्याची माहिती सभागृहाला दिली जाईल.